तर बीडच्या परळीमध्ये सराफा व्यापाराच्या घराला भीषण आग लागली होती। या आगीमध्ये सराफा व्यापाराचा बंगला पूर्णपणे जळून खाक झाला। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। बीडच्या परळीमध्ये सराफा व्यापाराच्या बंगल्याला भीषण आग लागलेली होती। या आगीमध्ये हा बंगला संपूर्णपणे जळून खाक झालेला आहे। आगीचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट असल्याचं पाहायला मिळतं। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। तर बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी गावातील विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। तर बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे तसंच पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। काल विवाहितेला घरातून उचलून नेत अत्याचार करण्यात आला। एवढंच नाही तर अत्याचारानंतर महिलेला गावातील चावडीवर बांधण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे।